हाय एव्हरीवन, जय भोले. मी कोमल. आज आपण डिस्कस करणार आहोत स्ट्रेटनिंग, केराटिन आणि बोटॉक्स यातलं कोणती ट्रीटमेंट आपल्या हेअरसाठी बेस्ट आहे आणि कोणती ट्रीटमेंट आपल्याला कधी केली पाहिजे, त्याच्यावर काही घरगुती उपाय सुद्धा आहेत का, या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमधून शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. कॅरेटिनचा वापर कधी केला पाहिजे? ज्या वेळेला आपले केस डॅमेज आणि फ्रीझी होतात त्यावेळेला तुम्ही कॅरेटिन करू शकता. आणि बुटॉक्स त्याच वेळेला करायचं ज्या वेळेला आपले केस खूप जास्त डॅमेज होतात, कारण आपण कलर यूज केल्यामुळे आपले केस डॅमेज होतात आणि त्याची शाईन पूर्णपणे निघून जाते. सो तुम्ही बुटॉक्स करू शकता. आणि स्ट्रेटनिंग त्याच वेळेला करा ज्यांचे केस खूप जास्त कर्ली वगैरे असतात. सो त्यावेळेला तुम्ही स्ट्रेटनिंग करू शकता, बट त्याचा इफेक्ट फक्त 4 ते 6 महिनेच राहतो आणि त्याच्यानंतर हेअर फॉल खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. सो कॅरेटिन म्हणजे काय? ज्या वेळेला आपल्या केसांमधील नैसर्गिकता जाऊन आपले केस ड्राय आणि फ्रीझी होतात, सो त्यावेळेला कॅरेटिनचा वापर करू शकतो. सो मार्केटमध्ये तुम्ही जे पण प्रोडक्ट्स वगैरे आहेत आणि सलूनमध्ये ज्या कॅरेटिन ट्रीटमेंट्स आहेत त्या खूप महागड्या होतात. आणि घरगुती पद्धतीने आणि नॅचरली कॅरेटिन आपण कसं करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा एक अंडं आणि दही, त्याच्यामध्ये ऑइल म्हणजे कोकोनट ऑइल किंवा बदाम ऑइलचा वापर करू शकतात. सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत लावा. 45 मिनिटं ठेवा आणि नंतर शॅम्पूने केस वॉश करायचे. त्यामुळे आपले केस नरम, चमकदार आणि मजबूत होतात. सो सेकंड असणार आहे हेअर बुटॉक्स. हेअर बुटॉक्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? आपल्या केसांना डीपली कंडिशनर करणे. सो ज्या वेळेला आपले केस खूप जास्त प्रमाणात डॅमेज होतात आणि केसांमध्ये कलर शाईन तर राहत नाही, कारण आपण खूप जास्त वेळा कलर करतो, त्यामुळे आपले केस खूप डॅमेज होतात. सो त्यावेळेला आपण बुटॉक्स करू शकतो. पार्लरचा पण आपण यूज करू शकतो, कारण त्याने काही जास्त हार्म होत नाही आपल्या केसांना. सगळ्यात बेस्ट आणि सेफ ऑप्शन आहे पार्लर आणि सलून वगैरे. सो तुम्ही सलून मधून सुद्धा बुटॉक्स करू शकता. बट घरच्या घरी आपण कशा पद्धतीने करू शकतो याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. 2 चमचा ॲलोवेरा जेल, 1 चमचा मध, 2 चमचा दूध, काही थेंब बदामाचे तेल किंवा कोकोनट ऑइल, सर्व मिश्रण एकत्र करून 45 मिनिटं आपल्या केसांना अप्लाय करून ठेवू शकता. टॉप टू एंड आपल्या केसांना प्रॉपर अप्लाय करा आणि 45 मिनिटांनंतर तुम्ही आपल्या म्हणजे कोमट पाण्याने केस धुवू शकता. त्यामुळे आपल्या केसाला मॉइश्चरायझर मिळतं, फ्रीझीनेस कमी होतो आणि केस निरोगी दिसतात. सो तुम्हाला जर स्ट्रेटनिंग बद्दल सांगायचं झालं तर मी पण माझ्या हेअरला स्ट्रेटनिंग केलंच होतं, बट फक्त 6 महिन्यापर्यंतच म्हणजे स्ट्रेटनिंग झाले होते केस. त्याच्यानंतर माझे जे केस आहेत ते हाय तसे झाले होते. सो त्याला तुम्ही अवॉइड करू शकता, कारण त्याच्यामुळे केस खूप जास्त प्रमाणात गळतात आणि केस डॅमेज पण होतात. कारण ज्या गोष्टी आपल्या केसांना हीट प्रोव्हाइड करतं, सो त्याच्यामुळे आपले केस खूप डॅमेज होतात. सो त्याला प्लीज अवॉइड करा. स्ट्रेटनिंग हा गुड ऑप्शन नाहीये. त्याच्याऐवजी तुम्ही बुटॉक्स करू शकता किंवा कॅरेटिन सुद्धा करू शकता. कॅरेटिनने थोडे केस डॅमेज होतात, बट बुटॉक्सने जास्त प्रमाणामध्ये डॅमेज होत नाहीयेत. सो जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे केस म्हणजे स्ट्रेटच झाले पाहिजे नॅचरली, जसं आपण स्ट्रेटनिंग केल्यावर होतात तसं, तर त्याच्यासाठी सुद्धा घरगुती उपाय आहे. रेमेडीसाठी आपल्याला राईस आणि मेथीचे बी लागणार आहे. आपल्या हेअरच्या लेंथनुसार आपण ते चूज करायचं. म्हणजे मी बाउलभर घेतलेला आहे, कारण तिचे हेअर शॉर्ट आहेत त्यामुळे. नेक्स्ट त्याला प्रॉपर मिक्सीमधून बारीक करायचं, ग्राइंड करायचं आहे आणि एक अशी नॉर्मल पावडर बनवायची त्याची. राईसमुळे काय होतं, राईसमध्ये ना एक इनॉसिटी नावाचा घटक असतो, त्याने केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि केस बळकट होतात. त्याचबरोबर केस मऊ आणि सरळ होण्यास हेल्प करते. सेकंड असणार आहे मेथी पावडर. मेथीने हेअरफॉल स्टॉप करतं आणि हेअर स्ट्रॉंग बनवण्यास हेल्प करतं. त्याचसोबत केसांना कंडिशनर सारखं सुद्धा काम करतं. यामुळे हेअर स्मूथ आणि शायनी होतात. त्याचबरोबर हेअर स्ट्रेट होण्यास सुद्धा हेल्प केली जाते. आणि आता लास्ट असणार आहे कस्टर्ड ऑइल किंवा कोकोनट ऑइल. ऑइलमुळे केसांना काय होतं, आपल्या केसाच्या वेळेला खूप जास्त ड्राय होतात, त्यावेळेला ड्रायनेस कमी करतं कोकोनट ऑइल आणि कस्टर्ड ऑइलने. आणि त्यामुळे आपले हेअर खूप जास्त शायनी होण्यास हेल्प करतं, हेअर सॉफ्ट सुद्धा होतात. आणि हे तिन्ही मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या प्रॉपर आणि आपले हेअर वॉश करून घ्यायचे. त्यानंतर ती पेस्ट आपल्या हेअरला अप्लाय करायचे, कारण हेअर वॉश करणं खूप गरजेचं असतं. पेस्ट अप्लाय करताना केसांच्या मुळापासून ते एंड पर्यंत प्रॉपर अप्लाय करायचे आहे, कारण केसांच्या मुळांना सुद्धा प्रोटीन मिळणं खूप गरजेचं असतं आणि हे होम रेमेडी असल्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही.
प्रॉपर अप्लाय केल्यानंतर एक अर्धा तासानंतर परत एकदा आपल्या हेअरला कोंब करून घ्यायचं, कारण कोंब केल्यामुळे जे पण एक्स्ट्राचे पार्टिकल्स असतात तर ते निघून जातात आणि तुम्ही बघू शकत आहात की जे केस आधी कसे होते आणि आता खूप जास्त इफेक्ट पडलेला आहे, स्मूथ शायनी झालेले आहेत आणि स्ट्रेट पण झालेले आहेत नॅचरली. सो हे रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा. सो फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, तर कळलंच असेल की कोणती ट्रीटमेंट आपल्याला कधी केली पाहिजे. बट मी शॉर्टमध्ये सांगून देते. ज्या वेळेला तुमचे केस खूप जास्त ड्राय आणि फ्रिझी होतात त्यावेळेला तुम्ही कॅरेटीन करा, जे मी घरगुती उपाय पण सांगितलेले आहे त्याचा यूज करू शकता तुम्ही. बुटॉक्स त्याच वेळेला करायचं ज्या वेळेला आपले केस खूप जास्त डॅमेज होतात आणि प्रोटीन प्रॉपरली पोहोचत नाही आपल्या केसांना, कारण आपण हेअर कलर वगैरे केलेला असतो त्यामुळे प्रॉपर आपल्याला शाईन वगैरे करत नाहीयेत केस. सो त्यावेळेला तुम्ही बुटॉक्स करू शकता. ते थोडं कॉस्टली जाईल, बट तुम्ही सलोनचा उपयोग करू शकता, कारण ते डॅमेज नाही करत केसांना. लास्ट जे असणार ते स्ट्रेटनिंग. स्ट्रेटनिंग त्याच वेळेला करा ज्या वेळेला खूप जास्त तुमचे केस कर्ली वगैरे होतात. तर त्याचा काही जास्त फायदा नाहीये, कारण त्याच्यामुळे फक्त तुमचे केस स्ट्रेटच होतात, त्याचे नुकसान खूप जास्त आहेत, कारण हेअरफॉल वगैरे होतं. जर तुम्ही प्रॉपरली घरगुती रेमेडीज फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल. शक्यतो तुम्ही रसायन पद्धतीने जे पण ट्रीटमेंट्स असतात त्याला प्लीज अवॉइड करा. ते टेम्पररी आपल्याला खूप छान वाटतं, बट लॉंग टर्म साठी आपल्या केसांना खूप हार्म करतं. केस हेअर फॉल वगैरे प्रॉब्लेम्स तर आता आलेच आहेत, सो त्याला तुम्ही बळी पडू शकता. सो प्लीज त्याला अवॉइड करा आणि शक्यतो कोमट पाण्याने आपले हेअर वॉश करा. हेअर वॉश करताना शॅम्पू आणि कंडिशनरचा कंपल्सरी यूज केलाच पाहिजे. सो आपण या व्हिडिओमध्ये हेच कव्हर केलेले, कोणती ट्रीटमेंट आपण घेतली पाहिजे आणि घरगुती उपाय काय आहेत. सो असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर मला नक्कीच कमेंट करा कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवू यावर. याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. बाय.